निसर्ग देवाला. वाड्याच्या त्या गर्दुबाईला आंबोलीच्या ढापोबाला, वाड्याच्या त्या गर्दुबाईला आंबोलीच्या ढापोबाला. अधिमवंदन निसर्ग देवाला, अधिमवंदन निसर्ग देवाला. डोंगरच्या त्या वरसुबाईला भीमाशंकर त्या कळम जाईला, डोंगरच्या त्या वरसुबाईला भीमाशंकर त्या कळम जाईला. निसर्गवासी भगवंत मारुती हगवणे यांचा वर्ष श्राद्धाचा हा विधी आणि या विधीच्या निमित्ताने जमलेले सर्व पैपांनी पै पाहुणे अत्यक्ष नातेवाईक ग्रामस्थ, ज्या माणसाच्या त्या निसर्गामध्ये विलीन झाल्यानंतर आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये आपले सण असतात, आपले काही विधी असतात आणि त्या विधीच्या वेळी त्यांचं पूजन केलं जातं. आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे आपले पूर्वज असतात तो आपल्या त्या कुळीचा, त्या भावकीचा, त्या घराण्याचा आणि जे काही 12 बुडं आहेत, 24 कुळं आहेत, त्या कुळाप्रमाणे त्या कुळातला वीर असतो जो आपल्या देवाऱ्यातही जे 5 देव असतात त्या 5 देवांमध्ये ज्या 2 कुळसाया, वरसुबाई असेल किंवा तुमची जी काही बदलून कळमदाई असेल, दुर्गुबाई असेल, गर्दुबाई असेल, कळसुबाई, ज्या तुमच्या कुळसाया आहेत त्याच्यामध्ये एक वरसुबाई आणि एक तुमची दुसरी कुळसाई जी तुमच्या प्रत्येक कुळाची असेल ती कुळसाई. त्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये असलेला भैरोबा, जो घोड्यावर बसलेला, पायात साप असलेला तो भैरोबा. तुमच्या देवाऱ्यामध्ये वाघोबा, जो वाघाचं चित्र आपण पाहतो, आपल्याला वाघोबा माहिती आहे सगळ्यांना. आणि आपल्या देवाऱ्यामध्ये अजून एक जो देव आहे तो ईर आहे. म्हणजे आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये ज्याला आपण देव मानतो, या निसर्गाला देव मानतोच, या निसर्गातील अफाट शक्ती आपला देव आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या त्या कुळातील, आपल्या त्या घराण्यातील एक मूळ पुरुष म्हणजेच आपले पूर्वज, ते म्हणून आपल्या देवाऱ्यात ईर असतात. तशाच पद्धतीने प्रथमतः या निसर्गातील देवांबरोबर आपले आई वडील हे आपले देव आहेत. आणि म्हणून ज्या आपल्या पूर्वजांमध्ये, जे आपले आजोबा, पणजोबा, कापडपंजा किंवा जे आपले पूर्वज आहेत, हे सगळे हे जेव्हा निसर्गात विलीन होतात, यांचा मृत्यू होतो. यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये त्यालाच आपण देव मानलेला आहे. म्हणून तुमच्या देवाऱ्यामध्ये जे 5 देव आहेत त्या 5 देवांमध्ये तुमचा ईर जो आहे तो ईर तुमच्या त्या घराण्याचा, तुमच्या कुळीचा तो मूळ पुरुष आहे, तो तुमचा देव आहे. म्हणून जे काही आज आपण वर्ष श्राद्ध घालतोय किंवा तुम्हाला सांगितलं आपले बाकीचे जे काही सण असतात या सणांच्या वेळी आपण निवड ठेवत असतो. माणूस मेल्यानंतर आपण गाडतो मातीमध्ये आणि गाडल्यानंतर ज्यावेळी आपले सण येतात तर त्या सणांच्या वेळी आपण तिथे निवड ठेवतो. किंवा आज त्या वर्ष झाल्याबद्दल वर्ष श्राद्ध आपण आणि त्याचा तो निवड ठेवतो. म्हणजेच आपण त्या व्यक्तीला, आपल्या त्या जे काही आपल्या ईर आहे त्या ईराला, आणि म्हणून आपल्या पूर्वजांना आपण देव मानतो. आणि त्या देवाची, त्या आपल्या ईराची ती आज आपण आठवण काढावी, त्याला नमन करावं. ज्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे आपले जन्मापासून मृत्यूपर्यंत 12 विधी असतात, या 12 विधीमध्ये या निसर्ग देवतांची आपण पूजा करत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत या निसर्गातील जे काही विधी आहेत हे विधी करत असताना आपण जर सगळं पाहिलं या निसर्गाप्रती आणि त्याचबरोबर आपल्या ज्या पूर्वजांच्या प्रती, आपल्या त्या देवाच्या प्रती आपण या निसर्गाला आवाहन करत असतो, त्याची पूजा करत असतो. म्हणून आपली जुनी माणसं असतात, एक सर्वसाधारणपणे आज ते विसरत आम्ही गेलेलो आहोत, परंतु आज जुनी मंडळी आहेत इथे बसलेली, ती जुनी मंडळी बरोबर सांगते, जर आपला पूर्वज
म्हणजे आपले वडील वारले असतील, वडिलांचा मृत्यू झाले असेल, तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण जेवायला बसलो, अगदी रोजच जेवायला बसल्यानंतर आपल्या त्या ताटातला जे काय भाकरीचा तुकडा असेल आणि जे काय थोडं असेल ते ताटातून बाहेर काढून ठेवतो. ही जुनी मंडळी करायची. आज ते आम्ही विसरलेलो आहेत. त्याचं नेमकी लॉजिक काय आहे तेही आम्हाला माहिती नाही. परंतु आमची जुनी जी काही मंडळी असायची ती बरोबर अशा पद्धतीने करायची का ज्याचा वडील वारलेला असेल त्या माणसाने, त्या व्यक्तीने त्या पहिल्यांदा आपण जेवायला सुरुवात केली की त्या ताटातलं जे काही आहे ते आपण थोडस काढून ठेवतो. म्हणजेच आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही आमच्या त्या देवांना, म्हणजेच आमचे आई आणि वडील, त्याला प्रथमतः आपण आदिवासी संस्कृतीमध्ये देव मानलेला आहे. म्हणजेच ते आमचे आई असेल, आमचे वडील असतील, त्यांना अगदी रोज अगदी जेवताना सुद्धा त्यांना पहिलं हे करतो आणि नंतर आम्ही जेवायला सुरुवात करतो. म्हणून आमची जुनी मंडळी तशा पद्धतीने करत होती. आज आम्ही ती संस्कृती विसरलोय आणि ते ताटातून जे काही थोडस हे करायचं ते नाही करत. म्हणून तुम्ही ह्या सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ते सहजपणे वाटत त्याच्या काय, त्याला काय, त्या काय कुठं खायला येत आहे काय, बाबा त्या काय खरं तर आपण ठेवलाय दिन त्या काय ठेवणार आहे का, ते काय श्रद्धा अंधश्रद्धा आहे असं आपल्या त्या मनामध्ये येते. परंतु त्याच्या प्रती असणारी आपली भावना, आमच्या त्या रक्तामध्ये, आमच्या त्या जगण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या आचरणामध्ये ती आमची संस्कृती आहे. आमच्या वाडवडिलांनी जे काही शिकवलेलं आहे, या निसर्गाप्रती आम्ही जगावं कसं, वागावं कसं, मानवता फक्त धर्म सांगून सांगून जमणार नाही, तर ते आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, जगण्यामध्ये, आचरणामध्ये ते आणावं लागेल. आणि ते आणत असताना पहिली ती गोष्ट आहे, साधी सिंपल गोष्ट आहे की म्हणून आमची जुनी माणसं या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या निसर्गाच्या प्रती, आमच्या देवांच्या प्रती, त्याच्या बाबतीत त्यांचं ते आढळून येतं. म्हणून आपल्या पूर्वजांना ओवाळताना जुनी माणसं, अगदी हा फोटो आहे, फोटोला ओवाळताना पाहिलं तर अशी जुनी माणसं असं ओवाळतात. आजची पिढी पाहिली तर ती असा उलटा ओवाळतात. म्हणजे जी उजवी आहे ही अशी उजवी आहे, ही अशी उजवी आहे. म्हणजे आपल्या जातीवर दळण जरी दळायचं म्हणलं तर ते असं दळतात, उलटा ते काही येणार नाही. जुन्या मंडळींना, बायांना माहिती आहे त्या तेव्हा जातीवर दळण दळताना असा पाण्यातला भोवराही असाच, वाऱ्याची वावटोळी अशी, झकली झाडावर जाणारी वेल पाहिली तीही पण अशीच उजवीच मारते. हा निसर्गाचा नियम आहे. हे माणूस निसर्गाकडून शिकला. माणसाचा जन्म झाल्यानंतर ही पृथ्वी 4 अब्ज वर्षांची आहे. आपल्याला वेगवेगळे अनेक धर्म सांगत असतात या पृथ्वीची निर्मिती, सृष्टीची निर्मिती, किडामुंगी, जीवजंतू, झाडा झुडपं, वेळी वनस्पती, प्रत्येक धर्म सांगतो की आमच्याच देवाने निर्माण केला. मुस्लिम धर्म सांगतो आमच्या अल्लाहनेच केलेला आहे, सृष्टी निर्माण केली, माणसाला जन्म दिला, झाडा झुडपं सगळ्याला जन्म दिला. ख्रिश्चन धर्म त्याच पद्धतीने सांगतो या सृष्टीची निर्मिती आमच्या गॉडने केली, या माणसाला जन्म त्यानेच दिला. हिंदू धर्मामध्ये ते सांगितलं या सृष्टीची निर्मिती किडामुंगी, जीवजंतू आणि माणसाचा जन्म या आमच्या ब्रह्माने दिला. बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धाने दिला, जैन धर्मामध्ये महावीराने दिला, या सृष्टीची निर्मिती केली. असं सगळेच धर्म त्यांचे देव असणारे ते प्रत्येक जण त्याच पद्धतीने सांगतात या सृष्टीची निर्मिती आम्ही केली. मग आम्हाला प्रश्न पडतो नेमकी कोणी केली बा? हे सगळे जण सांगतात की आम्हीच केले, आमच्या अल्लाने केले, आमच्या गॉडने केले, आमच्या ब्रह्माने केले, आमच्या महावीराने केले, आमच्या त्यांचे जे देव आहेत त्या प्रत्येक देवाने सृष्टीची निर्मिती केली हे सगळेच सांगत असतात. माणसाची उत्पत्ती त्यांनीच केली असं सांगत असतात. परंतु आम्हालाही तो नेमका प्रश्न पडला नेमकं कोणी सृष्टीची निर्मिती केली? आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे या सृष्टीची निर्मिती जी आहे ती 4 अब्ज वर्षांच्या अंध्यात जो भगवान, जो काही देव आहे तो खरा देव वेगळा आणि तो खरा देव असणारा तो तुमचा आपला आदिवासींचा देव आहे. ती आपली आदिवासी संस्कृती आहे आणि त्या भगवान शब्दामध्येच ते दडलेलं आहे. भगवान म्हणजे भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू आणि अग्नी आणि न म्हणजे नीर पाणी. कोणताही तुमच्या पुढे बाबा आणा, प्रवचन करा ना, कुणी असू ते शेवटी याच निसर्ग तत्वापाशीच येऊन थांबतात. पंचतत्व, पंचमहाभूत या निसर्गामध्ये मानवाचा जन्म झाला एवढंच सांगतात. याच्या पलीकडे कोणाला जाता येत नाही, कोणाची हिंमतही नाही. हे सगळे या निसर्गवादापाशीच येऊन थांबलेले असतात. म्हणून या निसर्गामध्ये मानवाचा जन्म होतो आणि ही निसर्गातील जी काही तत्व सांगितली तुम्हाला हेच आमचा देव. आणि म्हणून या निसर्गातील झाडं झुडपं, वेली वनस्पती, डोंगर दऱ्या या सगळ्याला आपण देव मानलेला आहे. या निसर्गातील अफाट शक्ती ज्या आहेत ते आपले देव आहेत. वरसाचं झाड म्हणजे आपली वरसुबाई, ती वरसुबाई निसर्गातील अफाट शक्ती आहे. कळंजाई ती निसर्गातील अफाट शक्ती आहे. त्या कळंबाची झाड
त्या कळमाच्या झाडाच्या प्रती असणारी ती आपली कळम जाईल. वाघोबा या जंगलातील एक पॉवरफुल शक्तिमान असलेला, एक अफाट शक्ती असलेला तो प्राणी आहे, म्हणून त्याला आपण देव मानले. आणि मग त्या वाघोबाच्या प्रती आपण आव्हान करीत असतो, वाघोबा जेव्हा आमच्या चित्रापाली खाऊ नको बा. आणि तो जंगलातला जो खरा वाघ आहे तो आपल्यावर हल्ला करत नाही, आपल्याला माणसाला हे करत नाही, त्याची शिकार असं तो त्याच्या पद्धतीने करत असतो. तुम्ही म्हणाल का आता ही बिबटेन ही हल्ला करीत, पण हे बिबट्या हा वाघ नाही, हा बिबट्या वाघ नाही, आमचा वाघोबा देव वेगळा आहे. हा बिबट्या हा दुसऱ्या कुळाचा एक प्रजात आहे, प्रजात बॉयलर सारखा प्रकार आहे, तो बॉयलर सारखा तयार केलेला वेगळी प्रजात आहे. त्यामुळे तर तिथे अक्कल नाही, माणसाला खावा का पोरांनी खावा का कायला खावा, तो वाघ नाही. वाघ खरा हा आपला वाघोबा हा वेगळा देव. आणि म्हणून जे काही हे जे काही वाघ आणले सोडले बिडले हे जंगल खाली करण्यासाठी, तुम्हाला हटवण्यासाठी हा प्रकार आहे, ते आपण समजून घ्यावं. हे वाघ नाही, ही वेगळी प्रजात आहे, चित्ता बिबट्या बिबट्या वेगळी प्रजात, आणि आपला देव मात्र हा वेगळा आहे वाघोबा. तसंच ज्या काही आपल्या भैरव असेल, उंबऱ्या असेल, उंबराच्या झाडाच्या प्रती असणारा तो आपला उंबऱ्या, निसर्गातील अपार शक्ती. अगदी तुम्हाला पाणीच कुठे मिळालं नाही, त्या निसर्गाच्या जवळ अफाट शक्ती आहे. प्रत्येकाचं तर वेगवेगळं असं आहे काहीतरी. तुम्हाला पाणीच प्यायला मिळालं नाही, अगदी उन्हाळा पडलाय, कडकडीत उन्हाळा, तुम्ही इकडे तिकडे भटकले खूप, पण तुम्हाला ती उंबराची झाड दिसलं, त्या उंबराची मुळी तुम्ही खाली तिथं तोडली थोडी, आणि मग खाली काही भांडा लावला, तर तुम्हाला तो जीव वाचवणारा तो निसर्गातील ती अफाट शक्ती, तशी दुसरी तुम्हाला कुठे ती शक्ती सापडणार नाही. आणि हे तत्वज्ञान आहे, हे जे काही तत्वज्ञान आहे हे फक्त तुमच्या जवळच आहे. ह्या निसर्गातील जी अफाट शक्ती ती फक्त तुम्हाला माहिती आहे. अगदी तुम्ही राजपूरचं उदाहरण आम्ही सांगत असतो, राजेवाडीचं तिथला तो जो काही गुंडे बाबाच आहे, तो पण त्या दिवाळीच्या आमुष्याला तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे, ते औषध द्यायचा. त्या औषध जरी वायसाय एवढा जरी खाला तुम्ही, तरी तुम्हाला साप वर्षभर चावणार नाही, आणि चावला तरी तुम्हाला काही होणार नाही. हे अगदी तुम्ही स्वतः सगळ्या मंडळींनी अनुभवलेलं आहे, या सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे. म्हणजे या निसर्गातील अफाट शक्ती असणाऱ्या ह्या तुमच्या जवळ आहेत. त्या कोणाच्या जवळ? आदिवासी माणसाजवळ. आणि त्या मतर टाकला का आपली लोक राहतात, मतर टाकणार, इचू चढवणार, इचू उतरवणार, ही जी काही निसर्गातील जे काही कला आहे, निसर्गातील ज्ञान आहे, निसर्गातील शक्ती आहे, ती तुमच्या जवळ आहे. म्हणजे त्या अंदमान निकोबार मधला जरी आदिवासी आज पाहिला, त्याला कोब्राज, जगातील सगळ्यात विषारी साप कोब्रा चावू द्या किंवा दुसरा टंचाई जरी चावला, तरी त्या झाडाचा पाला काहीतरी लावणार, त्याला लावणार, पाला खाणार, संपलायचे. डॉक्टरी नाही, बिक्टरी नाही, काहीच नाही. म्हणजे ह्या निसर्गात अशा अफाट शक्ती आहे की ज्याचा आजही जो काही तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत जे काही पोहोचले, फक्त 5% तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचले, 5% ज्ञान पोहोचलेले. ह्या निसर्गामध्ये काय शक्ती आहेत अजून तेही या जगाला माहिती नाही. तुम्ही आम्ही तर सोडून द्या, 5% ज्ञान मिळाले आपल्याला फक्त ह्या निसर्गात. ते अमेझॉनचं जंगल वारंवार आम्ही सांगत असतो. आपलं भारत देश आहे ना, भारत देशासारखे 7-8 देश त्याच्यात मावतील एवढं अख्खं जंगल आहे. त्या जंगलातली हवा आज इथं आपल्याला मिळते, हे आपल्याला माहितीच नाही. माणूस जे तुम्हाला सांगितलं, आमचे देव आजही जिवंत आहेत. आजही आमच्या देवांनीच आम्हाला जगवलेलं आहे, आमच्या देवानीच आजपर्यंत आम्हाला तारलेलं आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं सगळ्यांनी, बाकीचे धर्म, बाकीचे देव, त्याच्या बाकीच्या मूर्ती यांच्यापुढे तुम्ही किती जाऊन डोकी फोडली तरी तुम्हाला काहीही भेटणार नाही. पण आमचे देव मात्र, ज्यांनी आम्हाला जगवले, आमची वर्सुबाई, कळमदाई, दुर्गुबाई, गडदुबाई, वाघोबा, वंदेव, कळसुबाई, घोरपडे, सगळे ह्या निसर्ग देवता त्या कोरोनाच्या काळातही जगवले. आजही तुम्हाला आज त्याचं उदाहरण तुम्ही पाहिलं, 5 मिनिटं तुमचं नाक आणि तोंड बंद करा, नाक तोंड दाबून धरा, काय होतंय तुम्हाला कळेल. त्या म्हणजेच तुम्हाला ऑक्सिजन मिळतो, तुम्हाला जी हवा मिळते त्याला प्राणवायू म्हणतात. हा प्राणवायू कोणापासून मिळतो? तर तुमच्या त्या निसर्ग देवतांपासून, तुमच्या वर्सुबाईपासून मिळतो, तुमच्या कळमदाईपासून मिळतो, तुमच्या उंबऱ्याच्या झाडापासून मिळतो, उंबऱ्यापासून मिळतो. या निसर्गातील झाडं झुडपं वेलीवर हा निसर्ग जो आहे यालाच आम्ही देव मानले. म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्या देवांनी आजपर्यंत आम्हाला वाचवलेलं आहे, आणि ह्या निसर्ग देवतांमुळे आज आम्ही इथं आहोत. बाकीच्या मूर्तीच्या देवांमुळे तुम्ही नाही. म्हणून तुम्हाला म्हणलं, तुम्ही किती त्यांच्या वर डोकी फोडली तरी तुम्हाला काय होणार?
तुम्हाला ते जगवणार नाही, टिकवणार नाही, त्याचा काही तुमचा संबंध नाही. पण ह्या निसर्ग देवता मात्र आम्हाला जगवतात, वाचवतात. म्हणून तुम्हाला म्हणलं की 5 मिनिटं आम्ही ज्याच्याशिवाय जगू शकत नाही. तो निसर्ग देव, त्या निसर्ग देवता म्हणजे आमचे खरे देव आहेत. आणि ह्या पृथ्वीची उत्पत्ती 4 अब्ज वर्षांची, त्यानंतर 80 लाख वर्ष लागली. ही झाडं झुडपं वेली वनस्पती आहेत, त्याच्यानंतर किडा मुंगी जीव जंतू बाकीचे इतर जीव आहेत, एक पेशी त्यानंतर बहुपेशी बाकीचे इतर प्राणी निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कोणता प्राणी असेल तर तो मानव प्राणी आहे. आणि या मानव प्राण्याची उत्पत्ती कुठे झाली तर ती नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये, मध्य प्रदेशामध्ये आहे ती नदी. त्या नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये पहिली मानवाची उत्पत्ती झाली. त्या मानवाच्या उत्पत्तीमध्ये पहिले 3 वंश आहेत. त्या पहिल्या 3 वंशामध्ये कोण वंश, भिल वंश आणि गोंड वंश. त्या पहिल्या कोण वंशातले तुम्ही बसलेले सगळे मंडळी आहात, ते महादेव कोळी. त्या कोण वंशातले पहिला जो वंश जन्माला आलेला आहे मानवाच्या उत्पत्ती मधला, त्या मानवाच्या उत्पत्ती मधला महादेव कोळी जो आहे तोच तुम्ही कोल वंश. तुमचा वंश, आपला वंश जो आहे तो कोल वंश, तो मध्य प्रदेशामधला. आणि म्हणून त्या बालाघाटच्या डोंगर रांगाने परत तिथून ज्या डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी उल्लेख केलेला, तिथून ज्या इथे सह्याद्रीच्या रांगांमध्ये आले ते महादेव कोळी. मग त्या कोल वंशातील बाकीच्या ज्या काही जमाती आपल्या आहेत, मग त्या ठाकर, भिल्लच वंशातील ठाकर, कातकरी, वारली, कोकणा, ह्या त्या कोल वंशातील. बाकीच्या भिल वंशातील पावरा, मावची, या भिल वंशातील, भिलाला, बारेला. त्यानंतर गोंड वंश, गोंड वंशातील ज्या काही नागपूर आणि त्या परिसरात असलेल्या त्या गोंड वंशातील त्या जमाती. आणि मग बाकीचा जो काही बिगर आदिवासी आणि जो बाकीचा समूह आहे तो नंतरचा. म्हणून पहिला जो काही मानव जन्माला आला आणि ती जी त्या आधी अनादी काळापासून असलेली ती संस्कृती, माणूस जगायला कसा लागला, वागायला कसा लागला. म्हणून आपण जी म्हणतो की आपली जुनी मंडळी लई बळा, जुनी मंडळी भारी, चांगली माणसा बा, दयाळू, मयाळू, प्रेमळ, साधी भोळी, सगळ्यात जुनी माणसं भारी, चांगली माणसा. ही चांगली माणसं यांनी लिहिता येत नव्हता, वाचता येत नाही. तुम्हाला आपली एक मना डोक्यात संकल्पना, लय लिहिता आला, लय वाचता आला बा, पक्क ग्रंथ वाचले, संस्कृत मधले रामायण वाचला, महाभारत वाचला, पक्क ग्रंथ वाचला का मग माणूस लय चांगला होतो. ह्या साप खोट आहे. शिकला तेवढा त्या भकला. जुनी माणसा ज्यांच्यामध्ये मानवता, ज्यांच्यामध्ये प्रेम, आत्मीयता, म्हणून त्या माणसाच्या जगण्यातलं, वागण्यातलं, त्यांच्या रक्तामध्ये आणि आचरणातलं जगातील श्रेष्ठ मानवी मूल्य जे म्हटली जातात, ही जुन्या माणसांच्या अंगामध्ये होती. सगळी शिकल्या सवरल्याच्या नाही. तुम्हाला वाटेल वा शिकली सवरली का तीच लेबारी माणसा होते बरं, ह्या खोटा आहे सगळा. माणूस म्हणून कोणाला जगता येतं, माणूस म्हणून या जगातील मानवता शिकवणारा तो माणूस म्हणजे आदिवासी आहे. आणि म्हणून तुम्हाला पहिलं सांगितलं, जे आमचे देव आहेत हा निसर्ग देव. म्हणून सगळ्यात लक्षात घ्यावं की सगळ्यात पहिला निसर्ग हा आमचा देव आहे आणि हा आमचा गुरु आहे. त्याच्या नंतरचा जो माणूस आहे तो आदिवासी माणूस आहे, जे आधी अनादी काळापासून ती संस्कृती आम्ही जगलो, वागलो, आचरणात आणली, आमच्या जुन्या माणसांच्या अंगामध्ये होती, तो आदिवासी माणूस. आणि 3 नंबरचा हा सर्वसाधारण माणूस. लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं निसर्गाची अफाट शक्ती, अफाट ज्ञान या निसर्गाजवळ आहे, आमच्या देवांजवळ आहे. हा पहिला गुरु आहे आपला. 2 नंबरचा आदिवासी माणूस आहे, जो त्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे जगतो, वागतो, तो आदिवासी. नाहीतर मग तुम्ही जे जसं त्याप्रमाणे जगत वागत नसाल तर ह्या सर्वसामान्य बिगर आदिवासी आणि बाकी सर्वसामान्य माणूस यांच्या तुम्ही त्या याच्यामध्ये जाल. म्हणून पहिला निसर्ग, 2 नंबरचा आदिवासी आणि 3 नंबरचा सर्वसामान्य माणूस, अशी ही त्या याची रचना आहे. पण आता उलटा झालाय. आता ध्यानात घ्या, हे वरचा सगळ्यात जो होता निसर्ग देव आमचा, हा असा उलटा झाला. आणि जो सर्वसामान्य माणूस होता त्याला आम्ही देव मानायला लागलो, त्याचा पाय धुवून आम्ही प्यायला लागलो, त्यांना सांगत ते ऐकायला लागलो. ही आमच्या आदिवासी माणसाची अवस्था झाली. आणि खाली गेलं, जे खाली आम्ही पायाखाली म्हणजे टाकून दिला आता सध्या. म्हणजे त्या निसर्ग देवतेला आमच्या ज्या गोरसुबाई, कळंजाई, दुर्गुबाई, गडदुबाई या रानातलं देव आम्ही रानात टाकून दिलं. आणि आम्ही टी मध्ये पाहिलं नवा काय लागलो फळा त्या मागे. ही आज आमची अवस्था झालेली आहे. म्हणून तुम्हाला ते उदाहरण सांगितलं की पहिला गुरु आहे निसर्ग, ते आमच्या निसर्ग देवता. तो देव आम्ही सोडून दिला, तो आमचा गुरु आम्ही सोडून दिला. आणि आम्ही जो काही
3 नंबरचा सर्वसामान्य माणूस होता, त्याच्या पायात त्याचं पाय धुवून प्यायला लागलं. म्हणजे आहेत बघ संप्रदाय काय 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 फक्त पाय देऊन प्यायचं द्यायचं, मग ते सांगत तसं ऐकायचं. मग ज्यांची आम्हाला अक्कलच नाही बा, काहीच आम्हाला कळतच नाही, जगावं कसं वागावं कसं त्या काहीच कळत नाही आम्हाला, ही आहे ती अवस्था. त्या अवस्थेत ती माणसांना बनवण्याचं काम चालू. म्हणजे रामदासी बैठक असतील, ते स्वाध्याय परिवार असेल, त्या सत्संगाच्या त्याच्यामध्ये असतील, मग ते पाय धुवून प्यायचं. मग ते सांगतील हे असाच होईल बुवा, तसाच होईल, म्हणजे तुम्ही असा जगला पाहिजे, तुम्ही तसा वागला पाहिजे. म्हणजे आम्हाला काहीच अक्कलच नाही बा, त्यांनी सांगत तेव्हाच आम्हाला त्या कळलं. मग आम्ही म्हणजे आमची जुनी माणसं चेनी ना, मग जुनी माणसं श्रेष्ठ ना. मग जुन्या माणसाला हे जगाचं सारं तत्वज्ञान होतं माहिती ना, आम्हाला आज काहीच माहिती नाही. आम्ही याच्याकडे जायचं आणि त्याच्याकडे जायचं, मग हात जोडायचं सांग्रबान, म्हणजे अशी आमची अवस्था झाली. म्हणून लक्षात घ्या, आमची संस्कृती सगळ्यात जुनी प्राचीन संस्कृती या जी आधी अनादी कालापासूनची, आणि त्या संस्कृतीप्रमाणे आज आमची जुनी माणसं आजपर्यंत वागत होती. आज तुम्ही आज पोरांनी विचारला का बरोबर कुलसे तुमची कंची रे बा, तर तुम्हाला सांगता येणार नाही. अशी आजच्या पिढीची अवस्था आहे. तुमचं प्रत्येक घरात म्हणजे तुमचं प्रत्येक कुळ, तुमचं हागवणे हे तुमचं कुळ झालं. त्यानंतर तुमचं दाभाडे ते तुमचं वेगळं कुळ झालं. त्यानंतर मुठे हे तुमचं वेगळं कुळ झालं. म्हणजे तुमचं आडनाव जे आहे ते तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं कुळ आहे. तुमची ती भावकीचा देवारा राहतो समजा, त्या तुमच्या प्रत्येक कुळाची कुळसाई वेगळी. ज्याची कुळसाई वरसुबाई त्यांना वरचं झाड तोडायचं नाही, जाळायचं नाही. ज्याची कुळसाई कळंब आहे त्याला कळंबात झाड तोडायचं नाही, जाळायचं नाही. ज्याची कुळसाई घोरपड आहे त्यांना घोरपड मारायची नाही, खायची नाही. पण बाकीच्यांनी तुम्हाला ती चालते, तुम्हाला ते खाता येते, मारते. पण ज्याची कुळसाई आहे त्यांनी त्या करायचं नाही. असं तुमच्या प्रत्येक कुळाची वेगवेगळी कुळसाई, तुमच्या प्रत्येक कुळाचा वेगवेगळा बैरोबा. सगळ्यांना एकच बैरोबा नाही. कोणाचा आबिट खिंडीचा बैरोबा, कोणाला शिरपुंजाचा, कोणाला दिग्दाचा, तुमचा प्रत्येकाचा बैरोबा आहे. आता तुम्ही पोरांनी विचारून पहा का, पोरांनी सांगा बा तुमची कुळसाई कंची, तुमचा बैरोबा कांचा, पोरांनी सांगता येतं का? सांगा मग तुम्ही. मग ही जुनी मंडळीच, आज टोपीवाली मंडळी, दोत्यावाली मंडळी यांनी सांगता येत त्या खरंय का खोटं सांगा मला. आणि म्हणून जी काही जुनी मंडळी आजपर्यंत जगली, वागली, त्यांनी आचरणामध्ये जे होतं ती संस्कृतीप्रमाणे जगत होती, वागत होती. तोच त्यांचा धर्म होता, तो धर्म ते पाळत आले. आज आम्ही त्या संस्कृतीपासून दूर गेलो, आणि म्हणून प्रकृती जर खतम होती तर विकृती आज येते. आणि म्हणून ती संस्कृती संपली, तुमची प्रकृती संपली, आणि त्या विकृतीच्या मार्गाने आपली पुढची पिढी निघालेली आहे. आणि ती वाचवायची असेल तर दुसरा तिसरा कुणी येईल आणि सांगेल ते बदला, हे तसं होणार नाही. आम्हाला प्रत्येक माणसाला त्याच्यापासून ते बदलण्यासाठी आणि ते त्याच्यापासून धडा घ्यावा लागेल. त्या बदल करायचाय तो आमच्या स्वतःसाठी बदल करायचाय, आमच्या घरासाठी बदल करायचाय, आमच्या गावासाठी बदल करायचा, आणि आमच्या समाजासाठी बदल करायचा आहे. हे आपल्या लक्षात आलं तर आपला समाज नक्कीच बदलेल. आणि त्यासाठी पहिली सुरुवात ही आपल्या आदिवासी संस्कृतीपासून झाली पाहिजे. हे तुम्हाला धर्म सांगितले, हे धर्म सगळ्या नंतरचे आहे. मुस्लिम धर्म 3000 वर्षांचा, ख्रिश्चन धर्म 2000 वर्षांचा, बौद्ध धर्म 2500 वर्ष, हिंदू धर्म 3-3.5 वर्षांचा. आणि मंडळी एवढं लक्षात घ्या, या सगळ्या धर्मांच्या अगोदरच माणूस जन्माला आलेला होता. या सगळ्या धर्मांच्या अगोदरच आमचे पूर्वज, आमचा जसा आजा पंजा खापर पंजा, त्याचाही बाप, त्याच्याही बापाचा बाप, त्याच्याही बापात ते आमचे पूर्वज, आमचा बाप हा अगोदरच जन्माला आलेला होता. 7500 वर्षांपूर्वीचा पुरावा. तुम्हाला त्याचा पुरावा काय? ही मंडळी सांगतात ना धर्मग्रंथात हा पुरावा, याच्या मोर जायचा नाही, काही प्रमाणाच्या मोर जायचा नाही. आणि प्रमाणाच्या आधीच आमचा बाप जन्माला आला होता. 7500 वर्षांपूर्वी संस्कृती, हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती, जे आमचे पुरावे, आमच्या हाडाचे सांगाडे सापडले, जे तुमच्याशी फक्त डीएनए त्याचा मॅच जुळतो आदिवासी संस्कृतीचे, आदिवासींचा. त्याच्यामध्ये जे काही सापडलं, चित्रकला सापडली, मूर्ती सापडल्या, ते फक्त तुमचं आहे. त्याचं उदाहरण एक सांगतो, पाचीला आपण 12 बळी काढतो, ते तुमच्या हडप्पा संस्कृतीचं आहे, म्हणून तुम्ही आदिवासी आहात. म्हणून जे काही आमचं आहे ते 7500 वर्षांपूर्वीचा अगोदरच पुरावा आहे. आदिवासी 20-21 हजार लाखो वर्षांचा, आमचा देव लाखो हजार करोड वर्षांचे. ते नेमकं काय सांगता येणार आहे तुम्हाला, आमची वरच माहिती कळून जाईल. हे देव मात्र हे नंतरचे आहेत. हे 1500 वर्षांपूर्वी जन्माला आले. अल्लाह, गॉड, इंद्र, ब्रह्म, विष्णू, राम, कृष्ण, ही सगळे नंतरचे आहेत. आता 3000, 1500, 2500 वर्षांपूर्वीची ही सगळी मंडळी आहेत जन्माला आली. ती माणसं होती, त्या माणसाने जे धर्म स्थापन केले त्यांनाच देव म्हटलेला आहे. म्हणजेच हे देव, आम्ही सगळ्याच देवांना पूजतो, आम्ही कोणत्याही देवाचा अवमान करत नाही, आम्ही सगळेच धर्म चांगले आहे म्हणतो. कारण त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो कसं काय. इथं आपल्याला विचारला
तर आपण सांगतो आम्ही हिंदू महादेव कोळी, हिंदू ठाकर, हिंदू कातकरी अशी इथली आपली सांगत आहेत आदिवासी. आणि आजपोत रामालाही पूजला आणि कृष्णालाही पूजला. बरोबर ना? आमच्या तर कोळसाय आहेतच, आमची वर्षोबाई कळंजाई बरोबर आमचे हे देवता आहेत सगळं. आम्ही आजपोत त्याचीच पूजा करतात. पण हिंदू धर्मातील देवांची पूजा केली आम्ही कोणाला भेदभाव केलाच नाही. ह्या झाला तुमचा इथला उदाहरण. पण तुमच्या जे काही जव्हार माखाड्यातले आपले बांधव आहेत महादेव कोळी, यांनी जर विचारलं, तुम्हाला विचारलं, तुम्ही कसा उठून सांगता आम्ही हिंदू महादेव कोळी असं सांगतो आपण. पण त्या जव्हार माखाड्यातल्या महादेव कोळ्यांना विचारला तर ती सांगत आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी. काय म्हणलं इथं तुमचा धर्म हिंदू तुम्ही सांगत आणि ती उठून ख्रिश्चन सांगत. मग आता तुम्ही ते शोधून काढावा. तुम्ही महाराजांनी काय सांगितलं आता इथली, आता इथं आपल्या आळेफाटा, त्यानंतर नारायणगाव ह्या परिसर आपली भिल्ल पिंपळवंडी, इथे भिल्ल आहेत. भिल्ल आपल्या आदिवासी माहिती आहे की नाही तुम्हाला? त्या भिल्लांनी तुम्हाला विचारला का तू जाता धर्म कंचार बा, तर त्या उठून सांगाल बा मी हिंदू भिल्ल तुमच्यासारखा सांगा. तुम्ही जसं सांगत आहे हिंदू महादेव कोळी, हिंदू ठाकर, हिंदू कातकरी, तसं त्या उठून सांगत आहे हिंदू भिल्ल सांगत आहे. पण तिकडे नंदुरबार, जळगाव, धुळे त्या परिसरामध्ये तिथल्या त्या भिल्लांनी विचारला, अगदी तेच आपले बांधव, त्याच रक्ताचे, त्यांचेच जवळचे, त्यांना विचारला तर ती सांगत आम्ही मुसलमान भिल्ल, मुसलमान तळवी. पण नेमकी भानगड काय बा? तुम्हाला इथे विचारला तुम्ही हिंदू महादेव कोळी, हे जवाहर माखाड्यांमध्ये विचारा ती सांगत आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी. इथं भिल्लांनी विचारला ती हिंदू भिल्ल आणि त्यांनी विचारते मुसलमान भिल्ल. आता तिकडे मराठवाडा, विदर्भ, नागपूर आणि इकडचा भाग असं दोन भाग तिकडे आहेत, मराठवाडा आणि विदर्भ. तिकडे अंध आदिवासी आहेत आपली जमात एक. त्यांनी विचारला मराठा, तिथे सांगत आम्ही हिंदू अंध. आणि नागपूर तिकडची त्या परिसरात त्यांनी विचारलं आम्ही बौद्ध अंध. म्हणून तुम्हाला म्हणला की आम्ही सगळ्यांच देव पूजलं, सगळ्यांचीच पूजा केली. रामाची केली, कृष्णाची केली, अल्लाची केली, गॉडची केली, बुद्धाची केली. सगळंच आम्ही देव सगळंच पूजलं आणि कोणाचा भेदभाव केला नाही. पण आमच्या देवांचं काय, आमच्या संस्कृतीचं काय, हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. आम्ही आमचं देव दिलं रानात टाकून आणि आम्ही सुटलं भरत त्याच्या मागे पळत. म्हणून आज याची गरज आहे. नाहीतर जे काही तुमचं आजपर्यंत जे टिकलेलं आहे, आज जे काही वाचलेलं आहे, आम्ही इथे जो बसलोय, आमची ही 1 एकर 1.5 एकर आणि जे काही थोडीफार जमीन आहे ती राघोजी भांगरेंची कृपा आहे. कोणीही तुम्हाला दिलेली नाही ही जमीन, ही राघोजी भांगरेंच्या मुळे ही टिकलेली आहे आजपर्यंत. तो आमचा ईर आहे राघोजी भांगरे, तो आमचा देव आहे, तो आमचा भगवान आहे. त्याला नाही आम्ही आजवर पूजला आमच्या राघोजी भांगरेला. ज्या राघोजी भांगरेंचं जे काही बंड देशातील असं एकमेव घराणं आहे ते पा राघोजी भांगरेंचा सगळ्यात मोठा बंड महाराष्ट्रातील